श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे, म्हणजेच गुरुवारचा आहे. सकाळचं माझं सगळं काही काम आवरणं चालू होतं. दारात पाणी मारून घेतलं, झाडांना पाणी घातलं, अंघोळ वगैरे झाली आणि स्वयंपाक करायचा होता. सर्वात अगोदर करायचं होतं म्हणजे स्वयंपाक, कारण मुलांचा टिफिन द्यायचा होता. त्यामुळं सर्वात अगोदर मी वांग्याची भाजी करून घेतली. वांगा बटाटा मिक्स केलं, साधी आणि सिंपल केली, जास्त काही नाही. मध्ये मसाले टाकले, फक्त काळं तिखट, हळद, मीठ टाकलं, जिरे मोहरीची फोडणी दिली, फक्त थोडासा कांदा आणि शेंगदाण्याचं कूट टाकून सुकी भाजी केली, कारण टिफिनला द्यायची होती. शिजण्यापुरतं पाणी टाकलं होतं आणि बाकी जास्त केलं नव्हतं. एकदम सुकी भाजी केली ती आणि चपात्या करून घेतल्या. सगळ्या काही चपात्या झाल्या, मुलांचा टिफिन दिला आणि चहा केला, कारण मिस्टरांना चहा प्यायचा होता म्हणून त्यांना चहा दिला. कारण मी तर चहा सोडला आहे, कारण डॉक्टरांनी सांगितले चहा पिऊ नका, कारण पित्ताचा त्रास होतो आहे, पाठीत जास्त दुखतं आहे, म्हणून मी चहा प्यायचा सोडला आहे, तर बंद केला आहे. मुलं गेली शाळेत, टिफिन घेतली आणि मुलं शाळेत गेली. त्यानंतर मी थोडंसं कोमट पाणी केलं आणि आयुर्वेदिक औषध चालू आहे, ते आयुर्वेदिक औषध पेलं कोमट पाण्यामध्ये. आणि त्यानंतर परत पुन्हा घेतली उंबऱ्याची पूजा करायला, कारण 8 वाजले होते. 8 वाजता मुलं जातात. 8 वाजेपर्यंत टिफिन झाला होता, बाकीची कामं झाली होती. आणि त्यानंतर केले मी तुळशीची पूजा, कारण तुळशीला बघा गुरुवारी कच्चं दूध अर्पण करायचं. जी काय आपल्या घरामधले लक्ष्मी स्थिर राहत नाही ना, ती लक्ष्मी स्थिर राहते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते, म्हणून तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं गुरुवारी. तर तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर परत पुन्हा मग मी उंबऱ्याची पूजा करून घेतली. बघा, दर गुरुवारी आणि शनिवारी आपल्या उंबऱ्याची पूजा करायची. उंबऱ्याची पूजा करायची म्हणजे हळदीचं लेपन करायचं. दररोज तुम्ही साधी पूजा करा, फक्त रांगोळी पावलं काढा, हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालतं. परंतु गुरुवारी आणि शनिवारी आपल्या दरवाजाच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन हे केलंच पाहिजे. कारण घरामध्ये जेव्हा निगेटिव्हिटी जर आली तर आपल्या घरामध्ये भांडणं, कटकटी, परत नकारात्मक ऊर्जा येणार, भांडणं होणार, कटकटी होणार, मग पैशाची चणचण होणार, परत माता लक्ष्मी घरात टिकणार नाही. त्याकरता काय करायचं, गुरुवारी, शनिवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमेला हळदीचं लेपन करायचं. कारण आपला जर उंबरा सुशोभित राहिला आणि छान असा आकर्षित राहिला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आणि आपला जर उंबरा खराब राहिला, चांगला जर नसला, तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, तिची बहीण अक्काबाई करत असते. तर माझी उंबऱ्याची पूजा झाली होती, बाकीचे सगळे काही कामं झाले होते, परंतु पूजा राहिली होती घरातली देवांची. तोपर्यंत 9, 9:15 झाले होते उंबऱ्याच्या पूजेला आणि बाकीच्या सगळ्या पूजेला 9, 9:15 झाले होते. त्यानंतर मी देवपूजा केली आणि पूजा झाल्यानंतर दत्त महाराजांचा अभिषेक करून घेतला. पंचामृताने, पंचामृत होतं, नाही तर साध्या पाण्यानंच करत असते, जसं असेल तसं करत असते. तर दत्त महाराजांचा अभिषेक करून घेतला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाने. त्यानंतर स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेतला. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने. माझी साधी आणि सिंपल सेवा असते, जास्त काही नसते. तर जशी जमल तशी मी सेवा करते, पण मनाभावातून करायची सेवा. बघा, मनात भाव ठेवून केलं तर सगळं काही महाराजांपर्यंत पोहोचतं. साधी आणि सिंपल सेवा केली, महाराजांचा अभिषेक करून घेतला. त्यानंतर परत पुन्हा भगवान विष्णूंचा अभिषेक करून घेतला. गुरुवार होता म्हणून आणि कुंचम सेवेला सुरुवात मी करणार होते. त्यासाठी भगवान विष्णूंची म्हणजेच बालाजीच्या मूर्तीची, माझ्याकडे बालाजीची मूर्ती आहे, त्या बालाजीच्या मूर्तीची सुद्धा मी अभिषेक करून घेतला. बालाजीच्या मूर्तीचा अभिषेक केला. त्यानंतर परत पुन्हा माता लक्ष्मीच्या पण मूर्तीचा अभिषेक केला. पंचामृतानेच अभिषेक केला. ओम नमो भगवते वासुदेवाय, व्यंकटरमणा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा असं नामस्मरण करत करत मी भगवान विष्णूंचा अभिषेक केला. त्यानंतर माता लक्ष्मीचा पण अभिषेक केला. ओम महालक्ष्मी देव्यै नमः, ओम महालक्ष्मी देव्यै नमः असा नामस्मरण करत करत माता लक्ष्मीचा सुद्धा मी अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर परत पुन्हा सगळी काही देवपूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य दूध साखरेचा अर्पण करायचा असतो. बघा, कारण माता लक्ष्मीला कच्चं दूध आणि साखर नाही तर गोडाचा नैवेद्य ठेवायचा, कारण माता लक्ष्मीला खीर, दूध साखर असा नैवेद्य ठेवायचा असतो. किंवा फळ ठेवायचं असतं, डाळिंब,
केळी असं नैवेद्य अर्पण करायचं असतं. तर बघा माझी सगळी काही देवपूजा झाली होती. तेव्हा जेव्हा देवपूजा झाली ती कुंचम सेवा केली होती तेव्हा व्हिडिओ करायचं लक्षात नव्हतं म्हणून नंतर व्हिडिओ केला. कारण शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला होता परंतु असं व्हिडिओ करून ठेवला नव्हता. तर बघा सगळी काही एवढी सेवा होईपर्यंत 12 सव्वा 12 झाले होते. कारण माझं जेवण झालं होतं आणि त्यानंतर परत पुन्हा बाहेर बघते तर इतकं ऊन झालं होतं. 1 वाजलं होतं. तर 1 वाजतात इतकं कर्कश ऊन होतं की कपडे सगळे वाळले होते आणि दारात एकदम भकास ऊन दिसत होतं. ती खूप ऊन लागायले म्हणून मी झाडंसुद्धा अलीकडे ठेवले होते. तर झाडं कसे टवटवीत दिसायलेत सावलीला ठेवल्यामुळं. तर बघा तुमच्या जर घरी झाडं असतील तर कुठंतरी सावलीला ठेवा. कारण नाही तर त्याला पाणी पण जास्त लागणार आणि झाडं पण एकदम कोमेजल्यासारखे होणार आणि खराब होऊन जाणार. त्यानंतर परत पुन्हा बघा मी कपडे काढून घेतले. कारण उन्हात जर कपडे जास्त वेळ ठेवलं तर कपड्याचा कलर उडतो. म्हणून सगळे काही मी कपडे काढून घेतले आणि कपडे काढले, घड्या घातले आणि जिथल्या तिथं ठेवले. ही जी कपाटाची साईड आहे ती एकटीच्या कपड्याची आहे. माझ्या एकटीच्या कपड्याची आहे. कारण एक साईड मला एकटीला लागते आणि घरच्या बाकीच्यांना एकीकडची साईड. कारण तिघाचे कपडे एकीकडे असतात आणि माझ्या एकटीचे कपडे एक साईडला असतात. कारण साड्या वगैरे असतात. तर कपड्याच्या घड्या करून ठेवल्या. किचनचा ओटा वगैरे सगळा काही मी अगोदरच आवरला होता. देवपूजेच्या अगोदर सगळं काही माझं काम झालं होतं. देवपूजा झाली होती. दिवे आणखीन चालू होते. अष्टलक्ष्मी दिवा चालू होता. फक्त 2 दिवे शेव झाले होते आणि बाकीचे 2 दिवे चालू होते. सगळं काही काम झालं आणि त्यानंतर परत पुन्हा करून घेतलं मी माझी ब्लाऊजची कटिंग. कारण ब्लाऊज भरपूर होते. कारण 7-8 ब्लाऊज कट करायचे होते. त्यामुळं ब्लाऊज कटिंग करून घेतली. ब्लाऊज कटिंग होईपर्यंत 6 वाजले होते. तर संध्याकाळचं 6 वाजताचं दिवाबत्ती झाली होती माझी. तुळशीला दिवा लावला होता. कधी पण आपल्या दारामध्ये तुळशीला दिवा लावला तर आपल्या दारात उजेड असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर बघा माझा राडा हा असाच होता. कारण ते जर राडा काढत बसले तर वेळ होत होता. म्हणून मी तुळशीला दिवा लावला. संध्याकाळची कुंचम सेवेची जी काही सेवा होती ती सगळी काही सेवा करून घेतली. नित्यसेवा करून घेतली. तर असा होता माझा कालचा गुरुवारचा दिवस. व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.